सभापती महोदय, आज विरोधी पक्षाचा 259चा अंतिम आठवडा प्रस्ताव फार बारकाईने मी ऐकत होते। विरोधी पक्ष नेत्यांपासून सगळ्याच नेत्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली। ते सगळं ऐकल्यावरती आपल्याकडे एक म्हण आहे, आपण हसे लोकाला पण शेंबूड आपल्याच नाकाला। अशी खरी ही परिस्थिती आहे आणि अशी अवस्था सध्या विरोधकांची झाली आहे। ज्यांचे स्वतःचे मुख्यमंत्री किती दिवस मंत्रालयात गेले होते हे त्यांना चांगलं माहिती आहे। यांचे गृहमंत्रीच खंडणीच्या आरोपामध्ये जेलवारी करून गेले, ते ऐकतील आणि येतील असतील तिथून। ज्यांचे मंत्री स्वतः पत्रकारांवरती गुंडागर्दी करत होते आणि श्रीकांत दादा आज तेच कायदा आणि सुव्यवस्थेवरती बोलतायत। 2-3 महत्त्वाच्या घटना मला आठवण करून द्यायच्या आहेत। वर्ध्यामधली, वर्ध्याच्या हिंगणघाट मधली निर्भयाचं जे प्रकरण झालं होतं की एका हाडामासाच्या जिवंत महिलेला पेट्रोलचा बोळा टाकून जाळण्यात आलं होतं सभापती महोदय। तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत नव्हते। सगळा जनक्षोभ होता, संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती आला होता आणि त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री असलेले उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार होतं। उद्धवजींनी म्हणजे सरकारच्या माध्यमातून, कलेक्टरांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या काही मागण्या होत्या, लेखी स्वरूपात लिहून दिल्या होत्या आणि त्यानंतर त्या निर्भयावरती अंत्यसंस्कार झाला होता। सभापती महोदय, या घटनेनंतर 1.5 वर्ष उद्धवजी ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, परंतु त्यांनी त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत। आज मला इथे सभागृहात आवर्जून सांगायचंय की ज्या वेळेला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम जर देवेंद्रजी फडणवीस यांनी कुठलं केलं असेल तर त्या निर्भयाच्या आई-वडिलांना बोलवून त्या ठिकाणी दिलेल्या मागण्यातली पहिली मागणी पूर्ण केली। तिच्या भावाला सुद्धा नोकरी देण्याचं काम येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच देवेंद्रजींच्या माध्यमातून होणार आहे। मला एवढंच सांगायचंय की मगासपासनं ज्या पद्धतीने सरकारवरती बोललं गेलं, कायदा सुव्यवस्थेवर बोललं गेलं, आम्ही जर यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळावरती बोललो तर सभापती महोदय आजचा दिवस सुद्धा कमी पडेल। फार लांब जाण्याची गरज नाही। सातत्याने महिलांवरती अत्याचार होत होते, विनयभंग होत होते। घाटकोपरमध्ये एका महिलेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड टाकून तिला मारण्यात आलं। या घटनांचा ज्यावेळेला अतिरेक झाला त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आपण एक विशेष अधिवेशन लावा म्हणून मागणी केली होती। सभापती महोदय, म्हणजे आपण म्हणतो त्याला विशेष अधिवेशन तर लागलं नाहीच। ज्या विशेष अधिवेशनाची मी मागणी केली होती परंतु माझ्यावरच गुन्हे दाखल केले गेले, हे होतं यांचं कायदा आणि सुव्यवस्थेचं सरकार अमोल। हे आम्ही कधी विसरलो नाही आणि महाराष्ट्र सुद्धा विसरणार नाही। ज्या वेळेला सरकारवर टीका करतात, महिलांवर अत्याचारासारखी अत्यंत गंभीर अशा या घटना असतात, त्यावेळेला यांचे मंत्री कुठल्या तालामध्ये बोलून जातात यांना त्याचं भान राहत नाही। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वडेट्टीवार यांनी परवा सांगितलं, एका दिवसात म्हणले रायगड जिल्ह्यामध्ये 6 बलात्कार झाले। कुठल्याही बातमीची शहानिशा न करता अशा पद्धतीने सनसनी माजवणाऱ्या बातम्या किंवा अशा पद्धतीची विधानं जर काँग्रेसचे नेते करत असतील तर त्यांच्यात काय ती संवेदनशीलता? याच्यावरती खुद्द रायगडच्या ज्या कलेक्टर ताई आहेत त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं आणि त्या खोट्या विधानाचं, त्या खोट्या बातमीचं खंडन सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं। मला एवढंच सांगायचंय सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी काय काय केलंय याच्याबद्दल आमचे गटनेते प्रवीण भाऊ यांनी सांगितलंय। पण अमोल, मला आता असं वाटायला लागलंय, किसने कहा था कि खुशियां बांटने से खुशियां बढ़ती है, यहाँ तो आजकल खुशियां बांट दो तो दुश्मन बढ़ जाते हैं, अशी परिस्थिती झाल्याची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि त्यामुळे मी नक्कीच आत्ताची सभापती महोदय, मला प्लीज 2-4 मिनिटं आणखीन वाढवून द्या, मला महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत। 2020 मधले राज्यातील एकूण गुन्हे 3,94,017 होते। 2023 मध्ये कमी होऊन 3,74,38 वर गेले आणि या वेळेला आता 5% त्याच्यामध्ये जवळपास घट आपल्याला दर्शवते। सभापती महोदय, गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय, शिक्षा मिळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलंय।
नवीन कायद्यांमुळे गुन्हे उघड होत आहेत, गुन्हेगाराला शिक्षा होतीये, याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलंय. बेपत्ता महिला आणि मुलींच्या शोधासाठी कालच मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये माहिती दिली की मुस्कान आणि शोध सारख्या मोहिमा त्या ठिकाणी चालू केल्या आहेत. 2023-24 मध्ये 10,467 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. यातील गुन्ह्यांवरील कारवाईंची संख्या वाढली आहे. 2020 मध्ये 13,000 वर गुन्हेगारी होती, तीच कारवाई आता देवेंद्रजी आल्यानंतर 40,000वरती गेली आहे. आज राष्ट्रीय शहरी गुन्हेगारीच्या पहिल्या 10 शहरांमध्ये राज्यातील एकाही शहराचा समावेश नाही आहे. सभापती महोदय, ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मला सगळ्यात बोलण्यासारखं खूप आहे, ज्याच्याबद्दलच्या गोष्टी गटनेत्यांनी सांगितल्या, पण मला स्वतःला अतिशय भावलेली गोष्ट म्हणजे फॉरेन्सिक लॅब, फॉरेन्सिक व्हॅन वाढवण्याची संख्या. कारण ज्यावेळी महिलांवरती अत्याचार होतात त्यावेळेला कित्येकदा साक्षीदार सुद्धा फितूर होऊ शकतात, परंतु फॉरेन्सिक लॅब आणि त्याचे जे एव्हिडन्स आहेत ते कधी बदलले जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे जे आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे शिक्षा होईल. आणि याचं काम हे आपल्या देवेंद्रजींनी केले. सर्व पोलीस ठाण्याचं डिजिटायझेशन करून गृह खात्याला अधिक पारदर्शक आणि नागरिकांसाठी सोयीचं केलं. आज राज्याने ड्रग्ज, महिला, बालगुल्हे, पोलिसांवरील हल्ले या सर्व विषयांवरती झिरो टॉलरन्सचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. गुन्हेगारीच्या विरोधात देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य आज त्या ठिकाणी ठामपणे उभं आहे. सभापती महोदय, 2024 मध्ये देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसांचं एक चॅलेंज सगळ्या विभागांना दिलं होतं, ज्यामध्ये संकेतस्थळ सुधारणा, तक्रार निवारण, डिजिटल तंत्रज्ञान वापर, मुख्यमंत्री योजनांची प्रभावी अंमलबजावणी असे विषय घेतले. कौतुकाची बाब, जो विषय माझ्या जवळचा महिला बाल कल्याण यांनी 80% गुण मिळवत महाराष्ट्रातील 48 विभागांमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान त्या ठिकाणी प्राप्त केलं. मार्च 2023 ते 2025 मध्ये सॅम बालकांची संख्या 80,248 वरून 29,107 वर आणली. म्हणजे यामध्ये 51,141 ची घट आलेली आहे. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. अर्थात त्याच्यामध्ये अधिक काम करण्याचं गरज आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये ते काम होईल. मॅमची सुद्धा संख्या 2,12,000 वरनं 1,49,000 वरती गेली आहे. 48 लाखांहून अधिक बालकांचं वजन, उंची यांच्या प्रकृतीची मोजणी करण्यात आली आहे आणि जे प्रमाण 2023 मध्ये 41.6 लाख होतं. महिला भगिनींसाठी ICDS अमृत आहार योजना, न्यूट्रिशन ट्रॅकर, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण, क्षेत्रीय तपासण्या याच्यावरती भर दिलाय. अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी चाललंय. पण सभापती महोदय, मला असं वाटतंय की 2 विषयामध्ये यामध्ये अधिक काम होणं अपेक्षित आहे. मला वाटतं राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी विविध पावले माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारमधनं घेतली गेली आहेत. पण महाराष्ट्रातील सगळ्या लोकप्रतिनिधी म्हणजे अगदी सरपंचापासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्यांकरता सत्तेतील समांतर हस्तक्षेप आणि चारित्र्य हननाचा त्रास रोखण्यासाठी महिला राजसत्ता संरक्षण सारखा एखादा कायदा असणं ही आता त्या ठिकाणी गरज राहिली आहे. मनीषाताई, महिला लोकप्रतिनिधींना जोपर्यंत कायद्याचं सुद्धा संरक्षण मिळत नाही तोपर्यंत 73वी घटना दुरुस्ती परिणामकारक होणार नाही. सभापती महोदय, महिला लोकप्रतिनिधींना त्यांची राजकीय आणि सार्वजनिक कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी पुरुष सहकाऱ्यांकडनं, विशेषतः विरोधकांकडनं महिलांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जातं. त्यात प्रामुख्याने तिच्या चारित्र्य हननाच्या माध्यमातून नैतिक खच्चीकरण करण्यात येत असल्याने असल्या कायद्याची गरज ही निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतीये. एकीकडे महिलांना कामाच्या जागी सुरक्षितता देण्यासाठी शासन महिला सुरक्षा समित्यांच्यासाठी प्रचंड आग्रही आहे, कटिबद्ध आहे. मात्र त्याच वेळेला महिला लोकप्रतिनिधींवर महिला म्हणून होत असलेल्या अत्याचाराविरोधात कुठलीही अंतर्गत सुरक्षा आज नाही आहे. सत्तेच्या या सारीपाटात समांतर हस्तक्षेप आणि विरोधी सदस्यांकडून होणारा शारीरिक आणि मानसिक हिंसाचार व चारित्र्य हननासारख्या घटनांमुळे महिला लोकप्रतिनिधींना सत्तेत भागीदारी नकोच असं बऱ्याचदा वाटतंय. हे मी गावच्या सरपंचापासून सांगते, ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर खासदारापर्यंतची ही परिस्थिती आहे. या सगळ्यांना आळा घालण्यासाठी आरक्षणाला ठोस प्रोत्साहन देणं ही व्यवस्थेची गरज आहे.
आणि म्हणून महिला लोकप्रतिनिधींवर करण्यात आलेल्या कुठल्याही प्रकारचा शारीरिक हल्ला, इजा, दुखापत हा आजामीनपात्र गुन्हा म्हणून त्या ठिकाणी समजला जावा। महिला लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अश्लील भाष्य करणं, त्यांच्या चारित्र्याविषयी चुकीची माहिती पसरवणं, तशी पत्रकं काढणं, छापणं असे सुद्धा जी कृत्य आहेत ती आजामीनपात्र गुन्ह्यामध्ये येण्याची गरज आहे। आपण ज्या पद्धतीने महिलांना प्रोत्साहन देतोय, आता नारी शक्ती वंदन अधिनियम लागू होणार आहे, लागू झालाय। 2029 मध्ये 33% महिला या सभागृहात सुद्धा वाढणार आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थेने घ्यायला पाहिजे असं माझं प्रांजळ त्या ठिकाणी मत आहे। आणि मला विश्वास आहे की या विषयावरती सुद्धा राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री नक्की लक्ष देतील। त्याचबरोबरीने ज्याचा उल्लेख मगाशी केला गेला, हुंडाबळीसारखी एक 304B आम्ही म्हणायचो, आत्ताचा BNSचा 80 कलम, असं वाटत होतं की हुंडाबळी संपले, परंतु वैष्णवी हगवणे, भक्ती गुजराती, पूजा निर्मळे सारख्या मुलींना आपले जीव गमवावे लागले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीचा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी अधोरेखित झाला। कालच त्या ठिकाणी मनीषाताई वैष्णवी हगवणेला जाऊन 2 महिने पूर्ण झाले, त्या ठिकाणी चार्जशीट सुद्धा फाईल केल्याची माहिती आहे। या हुंडाबळीच्या केसेस यापुढे ACP रँकच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात याव्या। एवढंच नाही तर हे जे सासरचे लोक आहेत त्यांच्या संपत्तीवरती टाच सुद्धा आणता येईल का याचा सुद्धा विचार सरकारने नक्की या ठिकाणी करायला हवाय। सगळ्यात महत्त्वाचा विषय की आज 4च महिने या मुलींची जी बाळं आहेत, म्हणजे वैष्णवी हगवणेचा 9 महिन्याचा मुलगा आणि भक्ती गुजराती माडीवाले हिचा 5.5 वर्षाचा मुलगा 4 महिन्यासाठीच त्या मुलींच्या आईवडिलांकडे आणि त्याच्यानंतर त्यांची कस्टडी ही पुन्हा कुणाकडे जाणार हा मोठा प्रश्न आहे। ते परिवार सुद्धा आज त्या ठिकाणी चिंतेत आहे आणि त्यामुळे मला सरकारला या ठिकाणी विनंती करायची आहे की चाइल्ड राईट कमिशनच्या माध्यमातून आपण जर त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराला सपोर्ट करू शकलो कोर्टामध्ये तर निश्चितपणे त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्या दृष्टीने सरकारने पावलं उचलायला हवी असं मला म्हणायचं आहे। शेवटी मला इतकंच म्हणायचं सभापती महोदय, जनतेचे हित वाहणारे जनतेचे सरकार सध्या राज्यामध्ये, कुठे घरून काम करणारे मुख्यमंत्री आणि कुठे 24 तास पायाला भिंगरी लावून फिरणारे मुख्यमंत्री, कुठे पालघरमध्ये साधूंच्या हत्या झाल्या म्हणून गप्प बसणारे मुख्यमंत्री आणि कुठे त्याच पालघरमध्ये वाढवण बंदर आणून राज्याला समृद्ध करणारे मुख्यमंत्री, ही तुलना कुठेच होऊ शकत नाही सभापती महोदय। आणि त्यामुळे या राज्यातल्या महिलांच्याही काही भावना आहेत ज्या मी आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवते। येऊ देत कितीही वादळे, जाऊ त्यांना सामोरे आम्ही, महाराष्ट्रातील स्त्री शक्ती ही आम्हाला कमी समजू नका तुम्ही, हीच एक गर्जना आता, मागे आम्ही वळणार नाही, कारण माहीत आहे आम्हाला आमचा देवाभाऊ आमची साथ कधीही सोडणार नाही। याच्यानंतर मगाशी हा जो पुढचा शेर आहे हा कविता आहे 4 ओळींची, ही खास विरोधकांसाठी आहे। तुम उछालो कितना कीचड़ कितना भी, काय हरकत नाही, तिघांनी चौघांनी ऐका, अभिजीत जी ऐका। तुम उछालो कीचड़ कितना भी उसका कमल खिलता रहेगा, लगाओ कितने भी झूठे इल्जाम जवाब सबका मिलता रहेगा, फिर मत रोना और पछताना, हाय रे देवा तूने क्या किया, फिर मत रोना और पछताना, हाय रे देवा तूने क्या किया, वक्त है अभी संभल जाओ वरना उनसे उलझना महंगा पड़ जाएगा आपको। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।